माझ्या फुटवेअरचं कलेक्शन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ती का घेतलीत याची कारणं सांगणार आहे. मी कशाबरोबर स्टाईल करते हे पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सगळ्याच्या लिंक सुद्धा देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, घरात घालायच्या चपला. त्याची गरज का आहे? पूर्वीच्या काळी मातीची जमीन असायची, शेणानं सारवलेली जमीन असायची. चक्क काचेचं भांड जमिनीवरती पडलं तरी सुद्धा ते फुटायचं नाही, कारण खालून त्याला शॉक ॲब्झॉर्बर सारखा एक मस्त प्रतिसाद मिळायचा आणि भांड्यावरती त्याचा इम्पॅक्ट नाही व्हायचा. तसं आता आपल्या पावलांना मिळतच नाहीये. त्याच्यामुळे गुडघे खराब होतात. आपले किचन ओटे उंच आहेत, त्याच्यामुळे घरातली स्त्री तर सतत घरामध्ये उभीच असते. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा माझ्यासारखा अतिशय छोटासा पाय असेल तरी सुद्धा आपली पावलं दुखायला लागतात, कारण पूर्ण शरीराचा भार एवढी एवढीशी पावलं घेतात. चौथी गोष्ट म्हणजे तुमचं जर फ्लॅट फूट असेल तरी सुद्धा गुडघे बाद होतात, लवकर गुडघे दुखायला लागतात. हे सगळं होऊ नये म्हणून एक आणि एकमेव गोष्ट कम्फर्ट. त्याचा कम्फर्ट बघायचा आहे. सगळ्यात उत्तम चप्पल घरात घालायची जी मी सगळ्यात जास्त वापरली ती म्हणजे स्केचर्स. स्केचर्सनं सोल्समध्ये इतके छान छान शोध लावलंय. योगा मॅट नावाचा सोल आहे, गो मॅक्स नावाचा सोल आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला असे सर्क्युलर खडबडीत असा सोल आहे, ज्याच्यामुळे आपण घसरणार नाही पाणी अगदी सांडलं तरी सुद्धा. आणि मुळात वजनाला खूप हलके आहेत, अंगठ्यामध्ये अडकतात. स्पेशली मी स्त्रियांना सांगेन, याच्यावरचे पैसे बघू नका, 4 कपडे कमी घ्या, पण घरातली चांगली स्केचर्सची कम्फर्टेबल सुंदर चप्पल वापरायला का. नंबर 2, डेली वेअर शूज. डेली याचा अर्थच असा होतो की रोज वापरायचा आहे, रोज तुडवायचा आहे, जागतिक गोष्टींवरती गेला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण आपल्या आयुष्यातले सगळे स्ट्रगल्स करू शकतो. आता सगळ्या गोष्टी म्हणजे पंजाबी ड्रेसेस, ट्रेडिशनल वेअर्स, वेगवेगळे बॉटम्स, फ्रॉक्स, वेस्टर्न वेअर्स, सगळ्या गोष्टींवरती जाईल. माझ्यासाठी आहे हश पपीचा हा लोफर ब्लॅक लेदर शूज. अतिशय सॉफ्ट लेदर आहे असं मी नक्कीच सांगेन. एक. दुसरी गोष्ट, आपल्या पायाचा आकार घेतो, त्याच्यामुळे ते बल्की होत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा सोल जबरदस्त आहे. हश पपीज हा ब्रँड हा त्याच्या कम्फर्टसाठीच फेमस आहे. अतिशय सिनियर सिटीजन्स पासून अतिशय लहान मुलांच्या पर्यंत सगळ्या लोकांना, स्पेशली फॉर्मल वेअर पुरुषांना जे ऑफिसमध्ये घालायचे असतात शूज, त्याच्या सोल्समध्ये अतिशय कम्फर्ट देणं याची एक्सपर्टीज हश पपीची आहे. त्यामुळे हे प्रचंड कम्फर्टेबल आहे. ऊन, वारा, पाऊस सगळ्या वेदरमध्ये चालणारा आणि सगळ्या रंगांवरती जाणारा काळा रंग. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त माझा वापरला जाणारा आणि प्रचंड आवडीचा शूज हा ठरला. आणि लोफर्स ही स्टाईल सुद्धा किती देखणी दिसते आणि जरा रॉयल दिसते, तेव्हा सगळ्या गोष्टींवरती जात. नंबर 3, जरा ग्लॅमरस शूज कडे जाऊयात. प्रत्येकच गोष्ट कम्फर्टसाठी नसते, कधी कधी शायनिंग मारायची असते आयुष्यामध्ये. त्याच्या जागा असतात, तेव्हा तेव्हा लाल करायची असते. आणि तो शूज म्हणजे हा असा मस्त ट्रान्सपरंट शूज, ज्याच्यावरती डायमंडचं काम आहे आणि मला कॅरी करता येईल असे एक साधारण 3 इंचांपर्यंत, 2.5 ते 3 इंचांपर्यंतचे हिल्स आहेत. आता हे सगळ्यात जास्त का वापरले जातात सांगते. जेव्हा आपल्याला स्टेजवरती जायचंय, लोकांच्या समोर जायचंय, गेस्ट अपीअरन्स असू शकतो, वेडिंग, फंक्शन्स, काहीतरी स्पेशल गोष्ट असते, स्टिल टोज तुम्हाला घालायची इच्छा आहे, पण त्याच्यावरती काय घालावं कळत नाहीये. वेगवेगळ्या साड्या असतील, ज्या खूप कॉकटेल, वेडिंग, पार्टी अशा साड्या असतील. माझ्या असं लक्षात आलंय, ट्रान्सपरंट शूज आपली उंची वाढवतो एक. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती थोडंसं डायमंड वर्क आपल्याला अतिशय श्रीमंत आणि ग्लॅमरस बनवतं. आणि तो शूज अजिबात भयानक लेवलचा महाग नाहीये. तो दिसतो. जे डिझायनर शूज असतात त्याची कॉपी झारानं केली आहे. चौथी गोष्ट मला आवडली की ते म्युल्स नाहीयेत. म्युल्स म्हणजे काय, की तुम्ही फक्त पायाचे सरकवायचे आणि मागून मात्र कसलाच सपोर्ट नाही. नंबर 3, 4, 5 जर तुमचा निमुळता पाय असेल, या साईजच्या लोकांना मागूनही सपोर्ट लागतो, कारण आपला शू साईज छोटा आहे. या सँडलला मागून सुद्धा स्ट्रॅप असल्यामुळे जी पकड आहे ती जबरदस्त आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, तो पॉइंटेड आहे. पॉइंटेड शूनं आपण उंच दिसतो, जसं ट्रान्सपरंट शूजनं हलकं दिसतं. एक व्हिज्युअल वजन नावाचा प्रकार आहे आणि तो इथे सगळा साधला जातो. माझ्या असं लक्षात आलं, इव्हन गोष्टी गोल्ड जरी असल्या आणि डायमंड हा प्रकार खरं तर कूल टोन मध्ये येतो, तरीही डायमंड्स गोल्ड गोष्टींवरती जातात. म्हणजे लिटरली आज मी साडी नेसली त्याच्यावरती पण ते जाणार आहे. असंख्य माझ्या फॉर्मल आउटफिट्सवरती, ब्लेझर्स, हे ते सगळ्या गोष्टींवरती जाणार आहे. त्यामुळे व्हेनेवर यू आर थिंकिंग अबाउट अ ग्लॅमर ऑर अ पार्टी, दिस इज द सँडल फॉर यू. नंबर 4, काळ्या रंगाच्या कोल्हापुरी. आता मला ओरिजिनल कोल्हापुरी प्रचंड आवडते, पण त्याचा इश्यू काय होतो सांगते. त्याचा सोल हा प्युअर लेदरचा असतो आणि तो काही तासांसाठी छान असतो,
पण नंतर मात्र पावलं जी ठणकायला लागतात अक्षरशः. पूर्वीची लोक खूप कणखर होती, त्यांची प्रतिकार शक्ती जबरदस्त होती. ते मातीमधून चालायचे, शेतात कामं करायचे आणि तीच एक कोल्हापुरी ते भरपूर वापरायचे. त्याच्यामुळे ती पुढे जाऊन अतिशय मऊ पडायची. आता इतक्या काळ आपण एकच कोल्हापुरी चप्पल घालत नाही. आता काळ्या रंगाचेच का? नंबर 1 म्हणजे काळ्या रंगाचे कोल्हापुरी जेव्हा जेव्हा तुम्हाला काजळाचा डार्क लुक तयार करायचा असतो, ओके. म्हणजे उदाहरणार्थ ऑक्सिडाइज ज्वेलरी घालायची आहे, सिल्वर दागिने घालायचे आहेत, भरपूर चंकी ज्वेलरी आहे, शॉर्ट कुर्तीज असतात, स्लीवलेस कुर्तीज असतात. असे जे वेगळे हटके जे लुक असतात ना, तेव्हा तेव्हा ना काळा रंग पुन्हा उठून दिसण्यासाठी रिपीट होतो. हे जे अप्रतिम काळ्या रंगाची जी कोल्हापुरी आहे, ती तुम्ही घालू शकता. आता याची जी हिल आहे, ती अक्षरशः 1.5 इंचाची बनवून घेतली आहे. त्याचे हिल्स त्याच्यामुळे प्रमाणामध्ये आहेत, काळ्या रंगाचे आहेत. त्याच्यामुळे जागतिक वेगवेगळ्या रंगाच्या ड्रेसेस, कुर्तीज, फ्रॉक्स सगळ्यावरती ती जाते, ज्याच्यावरती आपल्याला कोल्हापुरी घालावीशी वाटते. स्पेशली सगळ्या पारंपरिक गोष्टींवरती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पावलांना अतिशय सॉफ्ट आहे. माझ्या साईज प्रमाणे म्हणजे पावलांचा साईज आणि माझ्या हिल्स कस्टमाइज करून देणारी अपरजित तूर नावाची एक मुलगी आहे, शू डिझायनर आहे आणि तिचा इंस्टाग्रामवरती पेज आहे. तो ब्रँड मला प्रचंड आवडतो आणि ती महाग आहे, पण तुम्ही एकदा घालून बघा. स्पेशली तुम्ही वरचे वर वापरत असाल तर सोल जे कम्फर्टेबल आहे ना, मऊ मऊ गादी, त्यामुळे ती सगळ्यात जास्त वापरली जाते. नंबर 5, चार्ल्स अँड कीथ या कंपनीची एक व्हाईट किटन हिल्स सँडल. सँडल अतिशय फेमिनाईन आणि नाजूक असते. सँडल जगातल्या सगळ्या गोष्टींवरती जाते, पण ती कशी असायला पाहिजे खूप महत्वाचं आहे. फुटवेअरचं सिल्हूएट खूप महत्वाचं आहे, म्हणजे त्याचा आकार खूप महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट त्याचा रंग प्रचंड महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जितका तो सोल महत्वाचा आहे. म्हणजे आपण बघतो की मऊ आहे का, पावलांना कम्फर्टेबल आहे का, हिल किती घालायची वगैरे वगैरे. ऑफकोर्स सोल महत्वाचा आहे. पण चौथी अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या पावलाच्या वरती त्याचा जो बँड आहे, मग तो अंगठ्याचा असेल, मोठा पट्टा असेल, आडवा जाणारा असेल, उभा जाणारा असेल, क्लोज असेल, या सगळ्यामध्ये वरचा बँड पण तितकाच महत्वाचा असतो. आणि हे मला या व्हाईट सँडलनं शिकवलं. जितका बँड छोटा तितकी पावलं नाजूक दिसतात. दुसरी गोष्ट, जितका रंग लाईट, ट्रान्सपरंट, तुमचा न्यूड कलर आणि त्याच्यावरती लगेचच बेस्ट कुठली गोष्ट जर जाते, जी सगळ्या गोष्टींवरती जाते, तो म्हणजे पांढरा रंग. हे माझे सगळ्यात आवडीचे पांढऱ्या रंगाचे सँडल्स, जे तुम्ही असंख्य वेळा वेगवेगळ्या शूट्समध्ये कुठेही बाहेर मी जरा आवरलं की मी जे घालते ते हे. तुम्हाला दिसत असेल पुढच्या बाजूला अतिशय निमुळता एकच पट्टा आहे. मागच्या बाजूला ऍडजस्टेबल स्ट्रॅप आहे. अतिशय कम्फर्टेबल आहे. 1.5 इंचाची याला हिल आहे. अक्षरशः मऊ मऊ गादी सारखा याचा सोल आहे. पुढच्या बाजूने बघताय तुम्ही गोल आहे. ओके. मला ना पुढच्या बाजूला स्क्वेअर अजिबात आवडत नाही. त्याचं कारण सांगते. जो चौकोन असतो तो खूप ठोकळा इफेक्ट तयार करतो आणि त्याच्यामुळे जो फेमिनाईन, लॉंग, एलिव्हेटेड, स्लीक जो लुक असतो तो येत नाही. आता हे इंटेन्शनल असेल की बाबा ठरवून केलंय की मला काय पोपटी रंगाचे, लाल रंगाचे चंकी डॅडी शूज ज्याला म्हणतात, बिग बिग शूज घालायचे, तर तो लुकच तसा आहे की ज्याच्याकडे लक्षच फुटवेअरकडे जातं. परंतु जेव्हा आपल्याला फुटवेअर आहे ना, आपल्याला पूर्ण आउटफिटला हे सबऑर्डिनेटेड असतं, म्हणजे सहाय्यक असतं. त्याची स्वतःची वेगळी विचित्र आयडेंटिटी जेव्हा क्रिएट होते, तेव्हा ते अतिशय वानाबी, टॅकी, घाण दिसतात आणि तुमची उंची सुद्धा कमी दिसायला लागते आणि ते संपूर्ण आउटफिट किल करून टाकू शकतात. हे होत नसेल तर डोळे झाकून जर एखादा नाजूक तुम्हाला सँडल विकत घ्यायचा असेल, तर तो हा नक्की विकत घ्या. भयानक कम्फर्टेबल आहे. नंबर 6, ट्रिपला गेल्यानंतर काय घालू ग उर्मिला? स्पेशली जेव्हा अशी ट्रिप आहे जिथे तुम्हाला खूप चालायचं आहे. काय घालायचं? स्केचर्सचे व्हाईट स्नीकर्स. स्नीकर हा इतर डॅडी शूज किंवा स्पोर्ट्स शूज किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीचे जे शूज असतात त्याच्या इतका बल्क कधीच देत नाहीत. स्नीकर्स हे जनरली स्लीक असतात, म्हणजे आपल्या पावलाला धरून असतात, त्याचा बोंगा नसतो बदकासारखा. आता मी तुम्हाला सांगते, आता हे जे स्केचर्सचे स्नीकर्स आहेत हे चांगले का आहेत सांगते. याच्यामध्ये हिल आहे, दिसतंय तुम्हाला? वेगवेगळे फ्रॉक्स घालतो आपण, स्कर्ट्स घालतो, मज्जा करायची असते आपल्याला, किंवा कधी कधी कुर्ती छोटी असेल तर जीन्स आपल्याला जी कम्फर्टेबल असते तीच नेतो शक्यतो ट्रिपला. त्याच्या खाली काय घालावं कळत नाही. सगळ्यावरती हे जाणार आहे, सगळ्यावरती एलिव्हेट करणार आहे, कारण की हिल दिलेली आहे. पुढच्या बाजूला
बाजूला कमी हिल आणि मागच्याच बाजूला फक्त हिल असलेले स्केचर्सचे व्हाईट शूज माझे घेऊन झालेले आहेत आणि माझे पैसे वाया गेलेले आहेत. माझं सगळं करून झालंय. तुम्ही माझ्याकडून शिका. ते शूज घातल्यानंतर माझे पाय इतके दुखायला लागतात कारण ते पुढच्या बाजूला ती बोटं निमुळती होतात. स्पेशली अंगठा इथे असा जेव्हा थडतो. ऑलवेज रिमेंबर, जर तुमचा अंगठा इथे, पायाचा अंगठा इथे जर थडत असेल, सतत लागत असेल त्याला, तो इतका पेन होतो ना दिवसभरामध्ये. जितके तास आपण उभे असतो ना पावलांवरती, तेवढा तो दाबला जातो. आपल्या आपल्या अंगठ्याच्या तिथे इथे स्पेस असायलाच पाहिजे. इथे दाबून बघायचं. घातल्यानंतर तिथे चालायचं, जम्प करायचे. जम्प केल्यानंतर आपले शूज आपल्याला मागच्या बाजूला टाचेला पकडून आपल्या बरोबर उंचवरती आले पाहिजेत. उडी मारून बघायची. त्याच्यानंतर हा जो पॅड येतो इथे शूजचा, तो अतिशय मऊ आणि कम्फर्टेबल असतो. सॉक्स शिवाय शूज घालायचे नाहीत. ते खूप छान राहतात. आणखी एक गोष्ट, पुसण्याजोगा शूज घेतला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं. अशा पद्धतीचा शूज तुम्हाला डेली वेअरला पण लागणार आहे. ट्रिपला सुद्धा भरपूर वापरता येणार आहे. मला माझ्या चुका सांगायला अजिबात लाज वाटत नाही. पुढच्या चपलांकडे जाण्याच्या आधी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या अशाच चुकांमधून तुमचे मी पैसे वाचवत असते. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंबर 7, बूट्स. आता आहे ना, आपण अशा काळामध्ये आहोत ना, जिथे आपल्या सगळ्यांना स्टायलिश राहायला आवडतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठची तरी खरेदी करायची, Zara, H&M, Myntra, तुम्ही कुठलेही महागाचे ब्रँड्स घ्या, नाहीतर अतिशय स्वस्तातले अफोर्डेबल ब्रँड्स घ्या आणि एखादा आउटफिट तुम्हाला आवडल्यानंतर शांत राहायचं आणि निरीक्षण करायचं. आपल्याला असं वाटतं की या फ्रॉकमुळे ती चिकणी दिसते आणि आता हा फ्रॉक आपण विकत घेऊयात. चूक, चूक. त्या पोरीची पायताणं बदलून बघा. ती अजिबात एवढी स्टायलिश दिसणार नाही. बूट्स सारखं दुसरं या जगातलं स्टायलिश काहीही नाही. आता बूट्स कसे घ्यायचे, कोणते घ्यायचे? एक, माझ्या लक्षात आलंय, बूट्स मोठे फताडे चौकोनी घेऊन चालत नाही. बूट्स हे नॅरोच घ्यावे लागतात कारण बूट्स स्वतः व्हिज्युअली खूप वजन आणतात. कितीही छोटे बूट्स तुम्ही विकत घेतले तरी अँकल लेंथ बूट्स असतात, त्याच्या पुढे मिड लेंथ असतात, काफ लेंथ बूट्स म्हणतात त्याला, किंवा पूर्ण नी लेंथ असतात, किंवा हाय थाय पण बूट्स येतात. लिटरली पॅन्ट्स पण येतात. बूट्स बरोबरच्याच घालायच्या पॅन्ट्स पण येतात. षटकोनी, त्याच्यानंतर मोठा गोल, त्याच्यानंतर चौकोन, अशा पद्धतीचे बूट्स घ्यायचे नाहीत. काही शूज जे बूट्स असतात ते संपतात आणि त्याच्यानंतर एक मोठाच्या मोठा बेस असतो. त्यानं पण त्याचं बल्की वजन वाढतं, पसरड ते होतात आणि ते फताडे होतात आणि व्हिज्युअली सुद्धा ते बल्की दिसायला लागतात. मग शूज कसा घ्यायचा? शूज तुम्ही फ्लॅटही घेऊ शकता. काहीच हरकत नाही. मी बघितलेले फ्लॅट शूज खूप खूप सुंदर असतात. शूज पॉपिंग कलर्स मध्ये घ्यायचे नाहीत. शूज घ्यायचे ब्राऊन, चारकोल, ब्लॅक. दॅट्स इट. हेच शूज सगळ्यात जास्त वापरले जातात. दुसरी गोष्ट, बूट्स शक्यतो पॉइंटेड घेतले तर तुमची पावलं जी सेक्सी दिसायला लागणार आहेत. तुमचे लेग्स लॉंग दिसतात. तुम्ही याच्यावरती बेल बॉटम, जीन्स, पॅन्ट्स, ट्राउझर्स, फॉर्मल पॅन्ट्स वाटेल ते जरी टाकलं, इवन समर ब्युटिफुल फ्लोई फ्रॉक्स, सगळ्यावरती बूट्स जातात. पण तुम्हाला स्टाईल मारायची असेल ना आयुष्यात, तर जितकं आपल्याला सहन होतं तेवढेच हिल्स घालायचे. ते म्हणजे किटन हिल्स. सगळीकडे लेसेस आहेत, आपण नाही घालणार आहेत. मोठे हिल्स आहेत, आपण नाही घालणार आहेत. चंकी बल्की आहेत, आपण नाही घालणार आहे. शाईन केल्याशिवाय चांगले दिसत नाहीत, आपण नाही घालणार आहे. अतिशय लाईट कलरचे सूद लेदर वगैरे आहेत, आपण नाही घालणार आहे. आपण काय घालणार आहोत, वापरणार आहोत आणि आपले पैसे वाचणार आहेत ते म्हणजे केलं की चेन बंद होते साफ करून, अजिबात टोचत नाहीत, रुतत नाहीत. सॉफ्ट सॉफ्ट लेदरचे घातलेत की नाही कळत नाही. फारसं वजन नाही. छोटेसे जे असतात, अतिशय मऊ 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 असतात, तेच बूट्स आपण ऍक्च्युली वापरतो. नाहीतर ती साधारण दुसऱ्या ब्रँड्सला आपले कष्टाचे पैसे देणं आणि आपल्या शूरॅकची धन होऊन बसते. नंबर 8, सोनेरी कोल्हापुरी. त्याच्यामध्ये जर हिल्स टाकले आणि छान, नसले तरीही चालणार आहे. पण अशी कोल्हापुरी ज्याचा बेस अतिशय मऊ असेल. आणि त्याच्यातलं म्हणजे पुन्हा एकदा जो कोल्हापुरी मधला सगळ्यात भारी ब्रँड आहे अपरजित तूर नावाचा, आणि हा रास्ट गोल्ड ज्याला म्हणतात, म्हणजे अँटिक गोल्ड असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, अशा पद्धतीच्या सोनेरी कोल्हापुरी चपला. हे जे कोल्हापुरीचं डिझाईन आहे ते पण आहे. अंगठा आहे, प्रचंड ग्रिप आहे, मधून जाणारी ती सुंदर देखणी वेणी आहे. हा जो रंग आहे तो आपल्या कुठल्याही रंगाला मॅचिंग होतो. त्याचं कारण सांगते. जो झटँग पिवळा सोनेरी असतो, जो मागे ठेवलाय,
त्याचं स्वतःचं खूप स्ट्रॉंग अस्तित्व आहे. त्या अतिशय जास्त ग्लॅमरस असतात, अतिशय पार्टीच्या होतात आणि मग त्या चपलांकडे खूप जास्त लक्ष जातं आणि मग त्याचे पार्टीचे वेगळे कपडे असतील तरच ते जातं, नाहीतर त्या पावलांकडे चमचमतातच, त्या पिवळ्या लख्ख इतक्या असतात की त्याच्याकडे लक्ष जातं. हा जो मात्र सोनेरी आहे तो पिवळ्याकडे जाणारा नाहीये. तो आपल्या रंगाकडे जाणारा गोल्ड आहे आणि त्याच्यामध्ये काळा रंग रास्ट गोल्ड असल्यामुळे ना, अँटिक गोल्ड, तो इतका सुंदर आहे की जी पावलं दिसतात त्या अशा गायब पण होतात, पण तरी त्या दिसतात. तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत ना, आय एम टेलिंग यू, जरा पारंपरिक, जरा काहीतरी इंडो वेस्टर्न करण्याचा तुम्ही ट्राय केला ना, त्या सगळ्या गोष्टींवरती जाणार. जे लोक खूप जास्त कूल टोनचे आहेत, ते मात्र मी सजेस्ट केली तशी ती काळी खणखणीत कोल्हापुरी घेऊ शकता किंवा तुम्हाला मागून दिसते की नाही मला माहित नाही, पण चंदेरी रंगाची कोल्हापुरी सुद्धा मिळते, अपरजित तूरकडे सुद्धा आहे. ती तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही कूल टोनचे असाल तर. त्यामुळे या चपला तुम्हाला जर साड्यांची आवड असेल, कुर्त्यांची आवड असेल, शॉर्ट कुर्तीची आवड असेल, स्कर्ट्सची आवड असेल, काहीही किडे करण्याची आवड असेल वेगवेगळ्या कपड्यांची, ह्या कोल्हापुरी सगळ्यावरती जाणार आहे. नंबर 9, उर्मिला, आम्हाला बीचला जायचंय, ट्रिपला जायचंय, बाळांच्या मागे धावायचंय, प्रेग्नंट आम्ही आहोत, ऑलरेडी पावलं दुखतायत, गुडघे दुखतायत, काही पावलांचे इश्यूज आहेत, वजन खूप जास्त आहे आणि प्रचंड कम्फर्ट लागतो पावलांना. त्यांच्यासाठीच्या चपला सांगते. या स्केचर्सच्या योगा फोम नावाच्या चपला अतिशय देखण्यात. याच्यामध्ये ब्लॅक कलर येतो, न्यूड कलर येतो माझ्यासारखा आता जो मी हातात पकडलेला आहे, पिंकिश न्यूड. तरीही एका बाजूला अशा ते छान चमचम आहे, मागून इलॅस्टिक ग्रिप आहे आणि हा जो फोम आहे तो योगा मॅटचा फोम आहे. दिसतंय तुम्हाला? हा कसाही वाकडा तिकडा होतो, त्याला स्वतःचं वजनच नाहीये. स्पेशली तुम्हाला जर फुल फुल कपडे घालायची सवय असेल तर. मला अशा पॅन्ट्स आवडतात ज्या अगदी खालपर्यंत जमिनीला लोळत सगळी स्वच्छता अभियान करत असतात. अशा सगळ्यांना ओपन टोसचे फुटवेअर अतिशय सुरेख दिसतात. बीचवरती सुद्धा, पाण्यामध्ये, पावसाळ्यामध्ये सगळीकडे या वापरता येतात. पुन्हा एकदा भयानक कम्फर्टेबल आहेत कारण स्केचर्सच्या आहेत. एकदा तुम्ही घेऊन बघा, माझ्यावरती विश्वास ठेवून. तुम्ही येड्या व्हाल. तुम्हाला असं वाटेल ट्रिपमध्ये किंवा आयुष्यामध्ये इतर गोष्टींची गरजच नाही, हे एक घेतलं की झालंय काम, असं होणार आहे तुमचं. नंबर 10, नाहीच आहे. त्याचं कारण असं, प्रत्येक जीवनशैलीप्रमाणे फुटवेअर निवडायचं असतं. परत एकदा सांगते, कोणालाही कॉपी करायचं नाही, कुठल्याच इन्फ्लुएन्सरला कुठलाही ट्रेंड फॉलो करायचा नाही. याच्यावरती आता 50-60% सेल चालू आहे म्हणून गोष्टी वाया घालवायचे नाहीत, पैसे विकत घ्यायच्या नाहीत. त्याचं कारण असं, स्पेशली व्हेन इट कम्स टू फुटवेअर, आपण पायताणाच्या बाबतीमध्ये तर आपण प्रचंड हुशार असतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कम्फर्ट पूर्णपणे गेलेला असतो, जे अजिबात गैर नाही. म्हणूनच मी तुम्हाला किती सुंदर सुंदर पायताणं सजेस्ट रेकमेंड करतच राहू शकते. त्याचं कारण असं, माझा व्यवसाय तो आहे. माझ्याकडे तुम्ही बघत असाल अतिशय वेगवेगळे न्यूड हिल्स आहेत, पंप्स आहेत आणि ते वापरले जातात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या रंगाचे ऑरेंज कलरचे कोल्हापुरी आहेत, सिल्वर कलरचे आहेत, गोल्डन सँडल्स आहेत, हिल्स आहेत, मोठे मोठे 7-7, 8-8 इंचाचे स्टिलिटोज सुद्धा आहेत. हे सगळं माझ्याकडे आहे. पण मला पण माहितीये माझ्याकडून ते वापरलं जात नाही. ते फक्त शूटिंग पुरतं वापरलं जातं. रोजच्या आयुष्यामध्ये ते वापरले जात नाहीत. आज मी दाखवलेली एकंद एक गोष्ट खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही जर उर्मिलाला पकडलत तरी सुद्धा माझ्या पावलामध्ये तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे पुढच्या वेळी सेल्फी काढण्याच्या आधी माझ्या पावलाकडे बघा, मी खरं बोलते की खोटं बोलते तुम्हाला कळेल. आज मी दाखवले व्हिडिओ मधले फुटवेअर हे महाग असण्याचं कारणच असं, ते खरंच कम्फर्टेबल आहेत. ते खरंच कपाटातल्या सगळ्या गोष्टींवरती जातात आणि ते खरंच कमाल आहेत. माझ्यावरती विश्वास ठेवा. फक्त रॉंग साईज या जगात कधीच निवडू नका. मी माझं फुटवेअरचं ऑनेस्ट कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. त्याच्या मागची कारणं मी का विकत घेतले हे पण सांगितलेलं आहे. स्टायलिंगच्या टिपा सांगितलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. गोष्टींच्या जितक्या जास्तीत जास्त लिंक देता येतील त्या पण मी देते. सगळ्या अफिलिएटेडच आहेत असं नाही. त्याच्यामधून त्याच घेतल्या पाहिजेत असं पण काही नाही. तुम्ही कुठूनही खरेदी करू शकता. याच ब्रँडच्या घ्यायला पाहिजेत असं पण नाही. पॅटर्न समजून घ्या आणि तुमच्या जीवनशैलीप्रमाणे त्याच गोष्टींमध्ये खरंच वापरणार असाल तर इन्व्हेस्टमेंट करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.